नागपूरमध्ये 3 तासाच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर बिबट्या जेरबंद झालाय। 5 जणांवर बिबट्यानं हल्ला केलेला होता। जखमींवर खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। रेस्क्यू ऑपरेशन नंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास ठोकलाय। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। आज सकाळी सुमारे 6:30 वाजता पहाडी भागातील शिवनगर भागामध्ये जे आहे ते बिबट्या एका घरामध्ये शिरला गेला आणि याच घराच्या छतामध्ये या ठिकाणी तो बिबट्या जे आहे ते लपून बसलेला होता। जवळपास 5 तास या परिसरामध्ये एकंदरीत जे आहे ते दहशतीचं वातावरण होतं। 5 जणांना या ठिकाणी या बिबट्याने जखमी केलं होतं। त्यानंतर वन विभागाच्या पथकाने या ठिकाणी बिबट्याला डाट मारलं आणि बिबट्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता याच त्या भिंतीवरनं तो पळ काढण्याचा प्रयत्न केला। त्या दरम्यान त्याचे काही या ठिकाणी पंजाचे खुणा या ठिकाणी भिंतीवर स्पष्टपणे आपण बघू शकतो आणि त्यानंतर या ठिकाणून बिबट्या या दिशेने जे आहे ते पळण्याचा प्रयत्न केला आणि अगदी त्यांनी हा छत जे आहे ते जवळपास पूर्ण चढला होता। मात्र त्याच्या शरीरामध्ये जे आहे ते डाट लागलेले असल्यामुळे शरीरामधील त्याची जी शक्ती होती ती कमी झाली। 2 ते 2.5 तास चाललेल्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर जे आहे ते बिबट्याला जेरबंद करण्यात आले। या घरामध्ये काही नागरिक आपल्या लहान मुलासह जे आहे ते याच ठिकाणी अडकलेले होते, त्यामुळे त्यांना देखील आता बिबट्या जेरबंद झालेला असल्यामुळे जे आहे ते एक सुटकेचा मोकळा श्वास या ठिकाणी घेता आलेला आहे। मात्र जवळपास 5 तासापेक्षा जास्त कालावधी या परिसरामध्ये जे आहे ते बिबट्याचं दहशतीचं वातावरण होतं। 2 दिवसापूर्वी सुद्धा याच पद्धतीने कदाचित हाच बिबट्या जे आहे ते या भागात आला होता आणि त्यानंतर आज जवळपास 5 लोकांनी या बिबट्याला जखमी केलेलं आहे। त्यामुळे आता सद्यस्थितीमध्ये जे आहे ते एकंदरीत या बिबट्याला रेस्क्यू करून जे आहे ते वन विभागाच्या पथकाने जे आहे ते जेरबंद केलेलं आहे। मात्र अजूनही या परिसरात भीतीचं वातावरण आहे आणि मोठी सुरक्षा जी आहे ते आम्हाला या ठिकाणी द्यावी अशा मागणी आता या ठिकाणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।